नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आता रूममध्ये एकटाच बसलेला असतो आणि जेव्हा सोहमच्या लग्नाच्या दिवशी जो काही घडलेला प्रकार आहे तो सर्व काही आता अद्वैतला आठवतो, तेव्हा अद्वैत आता कलावर जे काही ओरडलेलं असतो ते क्षण आता अद्वैतच्या डोळ्यासमोर येतात. आणि तेव्हा आता अद्वैत विचार करतो की बरं झालं त्यावेळेस मी हिला बोलायला नाही दिलं, कारण जे लोक असं वागतात ना त्या लोकांची खरंच मला खूप चीड येते. कारण कला आता त्याच्यासोबत आलेली नसते म्हणून त्याला खूप राग आलेला असतो. म्हणून तो आता म्हणतो की बरं झालं त्या कलाला मी त्या दिवशी बोलायला द्यायला नको होतं. आणि तेवढ्यात तेथे आता रजनी येते. तर आता अद्वैतला असं वाटतं की नक्की कलाच आली म्हणून. तेव्हा आता रजनी काकी म्हणते की अद्वैत, अरे तुला पाण्याचा तांब्या मी तुझ्या जवळ ठेवलेला आहे. तर आता अद्वैत लगेच म्हणतो की खरे अगं तू मला शांतपणे बसून सुद्धा देणार नाहीस का. तेव्हा आता रजनी अद्वैतकडे बघत असते आणि तेव्हा आता अद्वैतच्या लक्षात येतं की रजनी काकी आहे. तर म्हणून तो थोडासा शांत होतो आणि काकी असं म्हणतो. त्यानंतर आता इकडे कलाची सुद्धा तीच अवस्था होते. कला आता रूममध्ये एकटीच असते. तर दरवाजा उघडून संगीता आत येते. तर आता कलाला असं वाटतं की नक्की अद्वैतच आला म्हणून ती आता जोरात ओरडते की चांदेकर, अरे जरा शांतता धर ना. आता संगीताला हसायला येते. संगीता म्हणते की चांदेकर नाही तर तुझी आई आहे. त्यावर आता इकडे रजनीला सुद्धा हसू येतं. रजनी म्हणते की अरे मी खरे नाही, अरे अद्वैत मी रजनी काकी आहे. तर तेव्हा अद्वैतला हसायला येते आणि चुकलं असं म्हणतो. तर रजनी काकी म्हणते की नाही रे, तुझं काही चुकलं नाही, तुला कलाची सवय झालेली आहे रे, कारण कला कोणत्याच गोष्टीत कधीही चुकत नसते. अरे रात्री तुझ्या उशाशी तांब्या आणि भांड ठेवण्यापासून तुझ्या सकाळच्या तुला हव्या तशा कॉफी पर्यंत सगळं कसं अगदी नीट ती पार पाडत असते, हो की नाही अद्वैत. आणि बघितलंस का अद्वैत, अरे तुला याची इतकी सवय झालेली आहे की तुझ्या काहीच लक्षात आलेली नाही. म्हणून मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, तर ती गोष्ट सांगू का. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो काकी सांग ना. त्यावर आता रजनी सांगायला सुरुवात करते की हे बघ अद्वैत, तू एक यशस्वी बिझनेस वुमन आहे. अरे घरातील एक जबाबदार मोठा भाऊ आहे. अरे तुझा स्वभाव अगदी परफेक्निस्ट आहे, परंतु याचा अर्थ असं होत नाही जे काही ठरलं ते अगदी तसेच व्हायला पाहिजे म्हणून. अरे तू सुद्धा एक माणूस आहे आणि माणसाला माणसाची सवय ही होतेच, त्यामुळे तुला कलाची सवय लागलेली आहे हे तू मान्य कर. अद्वैत तुम्ही दोघं एकमेकांचे नवरा बायको आहात, त्यामुळे तुम्हाला दोघांना एकमेकांची सवय लागणं हे काही चुकीचं नाही. शेवटी हे प्रत्येक नवरा बायको मध्ये असतं की तुझं माझं पटेना आणि तुझ्याशिवाय करमेना. त्यामुळे चल अद्वैत येते मी आता, तू जास्त वेळ विचार करत जागत बसू नको, चल आता तू सुद्धा झोपून घे. असे बोलून आता रजनी बाहेर निघून जाते. तर अद्वैत विचारात पडतो. त्यानंतर आता इकडे जसे तिकडे अद्वैतला रजनीने समजावले तर तसेच इकडे आता संगीता सुद्धा आपल्या कलाला समजावणार असते. तेव्हा संगीता आता बरोबर कलाला अगदी तिची सुद्धा चूक दाखवून देते की हे बघ, मला माहिती आहे की जावई बापू इतके तुझ्यावर ओरडतात, चूक सगळी काही त्यांची आहे, ते जो जास्त ओरडतात त्यांना सुद्धा आपण चुकीचं धरलं पाहिजे. परंतु एक गोष्ट मला सुद्धा अशी वाटते की हे बघ, आपण जरी चुकीचं नसलो तरी सुद्धा कुठे ना कुठे आपण नमतं सुद्धा घ्यायला हवं, शांत सुद्धा बसायला हवं. जरीही आपली काही चूक नसली तरी सुद्धा त्यांचं सुद्धा ऐकून घ्यायला हवे. म्हणजे हे बघ, मला असं वाटतं की तूच पुढाकार घ्यायला हवा, तूच आता माघार घ्यायला हवी, असं माझं म्हणणं नाही. मी तुला त्याबद्दल सुद्धा नाही सांगत. आणि शेवटी बघ ना अगं, कसं आहे की तो तुझाच नवरा आहे आणि तो नवरा जर चिडला तर आपण मात्र थोडंसं शांत राहायला हवं. हे बघ, कधी कधी आपण सुद्धा चिडतो आणि आपण त्याला शांत राहायला सांगतो. आणि नात्यामध्ये समजूतदारपणा असायला हवा. नात्यात जर समजूतदारपणा असेल तर हे बघ, नातं कधीही कोरडं पडत नसतं. नात्यामध्ये समंजसपणा, ओलावपणा टिकून जर ठेवायचं असेल तर अगदी समंजसपणे वागायला हवं. त्यावरती आता कला हे सर्व ऐकून म्हणते की आई हे बघ, माझी मनस्थिती आत्ता ठीक नाही, आत्ता मला ते नाही जमणार. तेव्हा आता संगीता म्हणते की बरं ठीक आहे, येते मी. आता संगीता जायला निघते. परंतु तिच्या आता एक गोष्ट लक्षात येते की अगं कला, मला एक गोष्ट सांग बरं, जेव्हा आता दरवाजा उघडून मी आत आले तेव्हा मात्र तू मला चांदेकर म्हणून का ओरडलीस. आणि हे बघ, अशी माणसाची अवस्था तेव्हाच होते की ज्या माणसावर आपण मनापासून प्रेम करतो तेव्हाच आपल्यासोबत हे असं घडते. एखाद्या माणसावर आपलं मनापासून प्रेम असले ना तेव्हाच आपण असं चुका करतो. तेव्हा आता कलाला हसू येते आणि संगीता बरोबर तिला आता समजावून सांगत असते. तेव्हा आता संगीता बाहेर निघून गेल्यानंतर मात्र कला खरंच स्वतःची हसते आणि स्वतःच्या मनाला विचारते की खरंच माझं चांदेकवर खूप मनापासून प्रेम आहे, म्हणूनच
म्हणूनच माझ्या तोंडातून चांदेकरचं नाव निघाले या विचारात आता कला पडते। त्यानंतर आता इकडे अद्वैतची सुद्धा तीच अवस्था होते। रजनी त्याला जेव्हा म्हणलेले असते की तुला कलाची सवय झाली, तेव्हा आता तो स्वतःला विचारतो की मला त्या खरेची सवय झाली शक्यच नाही। आणि परत आता त्याच्या मनात येते की जर मला तिची सवय लागलेली नाही असं मी स्वतःला म्हणतो, परंतु मग मला सारखी तिची आठवण का येत असेल, सारखी तीच माझ्या डोळ्यासमोर का येते। त्यानंतर आता इकडे कला रूम मध्ये सारखा अद्वैत तिला जेव्हा न्यायला आलेला असतो आणि तो जे काही बोललेला आहे सारखं सारखं तेच तिच्या डोळ्यासमोर येत असतं आणि त्याचीच आठवण होत असते। आणि आता आबांना सुद्धा म्हणजे अद्वैतने फोन लावून दिलेला असतो, तर आबा सर्वांच्या समोर मला म्हटलेले असतात की तू घरी ये कला। तेव्हा मात्र आता कला त्यांना म्हणलेले असते की जोपर्यंत आता चांदेकर मला मानाने घरात घेत नाही आणि घेऊन जाऊ शकत नाही तोपर्यंत आता त्या घरात मी नाही येऊ शकत। हे सगळं काही तिला आठवते आणि ती आता विचार करते की आजोबांचा शब्द आजपर्यंत मी कधी टाळला नव्हता, मी प्रत्येक वेळेस आजोबांचा शब्द ऐकत आले होते, त्यामुळे खरंच मला खूप असं वाईट वाटते मी त्याच्या तोंडावर नाही म्हणाले आणि नेमकं काय झालं असन असं ती स्वतःला विचारते। त्यानंतर इकडे अद्वैतची सुद्धा तीच झोपायच्या वेळी अवस्था होते। तो सुद्धा आरशासमोर उभा राहतो आणि मी नेमकं खरेचं नाव का घेतलं असेल, नक्की मला काय झालं असेल, रजनी काकी होती आणि रजनी काकीला मी खरे का म्हटलं असेल आणि ती खरे तर एखाद्यावर इतका स्वतःचा प्रेशर घालते, स्वतःचं महत्त्व ती क्रिएट करत असते की इच्छा नसताना शेवटी तिचेच विचार डोक्यात येतात आणि तिचंच नाव तोंडात येते। बरोबर आहे तिच्या नॉनस्टॉप बडबडीमुळे आणि मला इरिटेट करण्यापर्यंत की खरे गप्प बस शांत बस असे म्हणालो आणि नेमकं मी असे बोलून गेलो आणि ते रजनी काकीने ऐकले आणि ते सर्व ऐकून रजनी काकीला काहीतरी वेगळेच वाटले असेल, त्यामुळे जरा ती सुद्धा कन्फ्यूज झाली, परंतु जाऊन दे आता मात्र जो डाऊट होता तो क्लिअर तर झाला। त्यानंतर आता इकडे कला सुद्धा विचार करते की कसला गैरसमज, चांदेकर जे काही वागत होता म्हणून मी सुद्धा त्याच्याशी तसेच वागले आणि जर त्याने मला बायकोचा मान दिला असता आणि घरी चल म्हटला असता तर मी नाही म्हटले नसते, उलट मी त्याच्यासोबत घरी गेले असते, परंतु तो मला बायकोचा मान सुद्धा देत नाही आणि आबांनी सांगितले म्हणून मला घरी न्यायला येतो, तर मग मी कशी त्याच्याबरोबर जाणार, फक्त आजोबांची इच्छा आहे म्हणून तो मला घरी घेऊन जात होता, मग स्वतःला काय समजतोस तो, त्यामुळे जे काही झाले तर त्यात माझी नाही तर त्याचीच चूक आहे असे आता कला आरशासमोर उभी राहून ठरवते। तेव्हा आता कला पुन्हा विचार करते की आतापर्यंत मी कधी कुणाशी असं वागले नव्हते, परंतु आता जे काही वागले ते डायरेक्ट आजोबांशी, मी आजोबांचा शब्द पाळला नाही आणि एकदा मला फोन करून त्यांना सगळं काही सांगायला हवं की मी असे का वागले, मी तुमचा शब्द का ऐकला नाही हे एकदा फोन करून त्यांना सांगायला हवं। मग काय करू, मी आत्ता फोन करू का नको, आत्ता फोन करायला नको कारण ते झोपले असते। त्यानंतर आता इकडे आबा देवघरात असतात, देवासमोर हात जोडून आई अंबाबाईला म्हणतात, आई अंबाबाई हे बघ आमची कला ही तुझंच रूप आहे, तिला लवकरात लवकर या घरामध्ये घेऊन ये, आमच्या अद्वैतला जर तिचं महत्त्व कळले तर स्वतः तो तिला घरात घेऊन येईल। म्हणून आबा देवघरात देवीला प्रार्थना करत असतात, तेवढ्यात रजनी तेथून जात असते, परंतु आता देवघराचा लाईट चालू असतो आणि आबा तिथे देवघरात आहे रजनीला समजते। तेव्हा आता इतक्या उशिरापर्यंत आबा इकडे काय करत असतील म्हणून ती देवघरात येते आणि आबांना म्हणते की आबा तुम्ही अजून झोपला नाहीत का, तर आबा म्हणतात की नाही ग झोपायचंच होतं परंतु इकडे देवीकडे आलो। तेव्हा मात्र आता रजनी विचारते की आबा अहो काय झालं, तुम्ही काही अस्वस्थ वाटतात का, तेव्हा आता आबा म्हणतात की अगं कशी झोप लागणार, घरामध्ये काय परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमुळे डोळ्याला डोळा कसं लागेल बरं तूच सांग, आणि हे पग कसं होणार काय होणार ह्या विचाराने जीव अगदी नकोसं झालेला आहे आणि काय कला या घरातून गेली कुणाला काहीच फरक पडत नाही, फक्त माझंच मन धास्तवले असं वाटते, बाकी कुणाला काही फरक नाही पडत असे मला वाटते। अगं हे पग सरोज रोहिणी आणि नैना यांना तर वाटलेच यांना काही फरक पडत नसेल, परंतु अगं रजनी तुला सुद्धा कला या घरात नाही की काही फरक नाही पडत का, अगं परिस्थितीचं काही गांभीर्य आहे की नाही तुम्हाला। तेव्हा आता रजनी म्हणते की आबा अहो तसं नाही, अहो घरामध्ये जी काही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत घरात कुणावर काय परिणाम होतात ते दिसायला लागले आणि असं वाटतं की जे काही घडते ना ते चांगल्यासाठीच घडलेले आहे असे वाटते। तेव्हा आता आबा विचारतात की अगं रजनी नेमकं तुला काय म्हणायचं बरं। तेव्हा आता रजनी अद्वैतच्या रूममध्ये गेल्यानंतर जे काही घडले तर ते सांगायला सुरुवात करते की आबा हे बघा आत्ताच मी अद्वैतच्या रूममध्ये पाणी द्यायला वर गेले होते, तेव्हा आपले राजे तर विचारात मग्न होते आणि मी आता अद्वैतला हाक मारली, तेव्हा लगेच ते मला काय म्हणाला की खरे असं तो म्हटला, मग याचा अर्थ काय होतो की आबा त्याच्या मनामध्ये कलाच आहे म्हणून
तिला कलाची आठवण येते, परंतु तो आठवण येते असं मान्य करत नाही। तेव्हा आता आबांना हे ऐकून आनंद होतो। आबा म्हणतात की हो, आणि आबा म्हणतात की म्हणून रजनी तू हसते का? तर रजनी म्हणते की हो। तर आबा म्हणतात की खरंच चांगली बातमी आहे। तर आबा खुश होऊन म्हणतात की म्हणजे अद्वैतच्या मनामध्ये या सगळ्यावरून असं वाटतं की प्रेमाची पालवी फुटणार। तेव्हा आता लगेच रजनी म्हणते की हो आबा, मला सुद्धा तेच वाटतं। आता चुकून त्याच्या ओठावर आले, परंतु आता ते जाणीवपूर्वक यायला हवं। आणि हे बघा, अद्वैतने जर आता आबा ही गोष्ट मनापासून स्वीकारली तर घरामधील सगळे काही भांडणं मिटतील। तेव्हा आता आबा इतके खुश होतात। आबा म्हणतात की हो ना, एकदा आता हे आनंदाचं कुलूप उघडलं तर आनंदाचे दार मोकळीच झाले असं समजायचं। तेव्हा आता रजनी म्हणते की हो आबा, अगदी बरोबर। आणि आता आबा सुद्धा खुश होऊन आणि रजनी दोघे अगदी इतके खुश होतात आणि बाहेर येतात। त्यानंतर आता इकडे नैना, राहुल, रोहिणी एका रूम मध्ये असतात आणि एका रूम मध्ये असल्यानंतर मात्र म्हणते की हे बघा मॉम इन लॉ, राहुल जितका तुमचा मुलगा आहे आणि जितका तुम्हाला त्याचा अभिमान त्यापेक्षा 10 पटीने मला त्याचा अभिमान वाटायला लागला आहे। तेव्हा आता हे ऐकून राहुल लगेच खुश होतो। तेव्हा आता रोहिणी आरशासमोर बसलेली असते। रोहिणी म्हणते की अभिमान वाटावं असं काही झालेले मला दिसत तर नाही। तेव्हा आता नैना म्हणते की अहो मॉम इन लॉ, राहुल आता पहिल्यासारखा नाही राहिला, तो खूप चेंज झालेला आहे, अगदी खूप ग्रेट असं झालेला आहे। तेव्हा आता राहुल तिला खुणावतो की कसा, अगदी वाघासारखा। तेव्हा लगेच आता नैना म्हणते की हो, एकदम असा वाघासारखा। एकाग्रीची गरज असते, एकदा की ती त्याला मिळाली। तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते की बाद झाले, जरा ब्रेक लाव ना तुझ्या गाडीला। आज पहिलाच दिवस होता आणि अद्वैतच्या पोटामध्ये एक पहिला डोस गेलेला आहे, त्यामुळे आता हे असे डोस आपल्याला बऱ्याच दिवस अद्वैतला द्यायचे आहेत। आणि हे जर तुझ्या राहुलने व्यवस्थितरित्या पार करून टाकले, व्यवस्थित जे काही हँडल केले, तरच मग मी तुझ्या राहुलचं कौतुक करेल। तेव्हा आता राहुल म्हणतो की हे बघ अगं, तू काही काळजी करू नका, माझा सगळा प्लॅन येथे परफेक्ट असा डोक्यामध्ये फिट आहे, त्यामुळे योग्य वेळी कसा तो वापरायचा हे मला माहिती आहे आणि जे काही करेल मी सगळं काही व्यवस्थित करेल, तू अजिबात काळजी करू नको। आणि हे बघ, मी सगळं काही आता प्रॉपरली सर्व काही आता त्याचा अभ्यास केलेला आहे, कारण जे काही नेटवर्कवर आहे तर मी सगळं काही अगदी सर्च करून बघितलं। त्या गोळ्या आहे की ज्या गोळ्या आपण अद्वैतला देतो, तर त्या गोळ्या इतक्या छोट्याल्या आहेत तर त्या अगदी सहजपणे कशात सुद्धा विरघळतात, त्यामुळे हा जो प्लॅन आहे तो अनसक्सेसफुल होणंही शक्यच नाही। तेव्हा आता रोहिणी म्हणते की हो का राहुल, झाले का उडून? अरे जरा जमिनीवर ये, कारण कुठल्या कॉन्फिडन्सवर तू इतका बोलतो रे? अरे जर तुझ्या तोंडाजवळ जरी घास मी आणून ठेवला तरी ऐन वेळेस सुद्धा तू दुसरीकडे तोंड वळवतो। नेमकं तुला काय काय करायचं आहे हेच माहिती नसतं। आतापर्यंत खूप प्लॅन होते, त्यातील कोणताही प्लॅन तुझ्याकडून परफेक्ट वर्क झालेला नाही। तेव्हा नैना आता लगेच राहुलला खुणावत असते। तेव्हा आता रोहिणी नैनाकडे सुद्धा वळते आणि नैनाला म्हणते की काय ग नैना, तुझे काय, तू फक्त नवऱ्याचं कौतुकच करत राहणार का? तेव्हा मात्र आता नैना म्हणते की अहो मॉम इन लॉ, मी जे काही काम हाती घेते ते काम अगदी परफेक्ट करत असते, तुम्ही मला या प्लॅन बद्दल सांगू शकतात की नक्की काय करायचे? तेव्हा आता रोहिणी म्हणते की हे बघ नैना, आपल्याला हा प्लॅन आहे ना तो अगदी बराच मोठा काळ चालू ठेवायचा आहे। जोपर्यंत अद्वैत पूर्णपणे डिप्रेशन मध्ये जात नाही तोपर्यंत अद्वैतच्या पोटामध्ये अगदी परफेक्टपणे त्या गोळ्यांचा डोस जायला हवा। आणि हे बघ राहुल, तुला काय वाटतं की अरे तुला असं वाटतं की प्रत्येक वेळेस तू त्याच्या कपमध्ये कॉफीमध्ये त्या गोळ्या मिक्स करत राहशील आणि त्याला ते कळणार नाही का? अरे तो एवढा मूर्ख नाही, आणि तू जो काही विचार करतो ना त्यावरून मला असं वाटते की नक्कीच तुला जास्त काहीतरी ओव्हर कॉन्फिडन्स आलेला आहे म्हणून। आणि हे बघ, यापुढे नैना ते काम मी तुझ्याकडे देते, तू सुद्धा किचनमध्ये कधीतरी जातेस, त्यामुळे अद्वैतच्या कॉफीमध्ये किंवा त्याच्या नाश्त्यामध्ये ह्या गोळ्या आता इथून पुढे तू मिक्स करायच्या। तेव्हा रोहिणी राहुलला विचारते की आपला पुढचा प्लॅन काय आहे? तेव्हा आता लगेच राहुल म्हणतो की अजून ठरवलेला नाही। तेव्हा नैना म्हणते की प्रोसिजर सुरू आहे। तर तेव्हा आता रोहिणी हे सर्व काही आता बघून मनात इतकी ती रागवलेली असते आणि मनात म्हणते की गाढवांच्या हातामध्ये आता हा प्लॅन व्यवस्थित मी सोपवलेला आहे, परंतु त्यांना व्यवस्थित अक्कल येऊन दे आणि हा सगळं काही प्लॅन व्यवस्थित वर्क होऊन दे। तेव्हा लगेच नैना हे ऐकून म्हणते की मॉम इन लॉ, अहो तुम्ही जे काही विचार करतात बघा मॉम इन लॉ, थॉट इन प्रोसेस। तेव्हा मात्र आता रोहिणीला खूप राग येतो। रोहिणी खूपच चिडते, अरे बापरे, एक नंबरचे महामूर्ख आहात तुम्ही दोघेही। थॉट इन प्रोसेस आणि प्लॅन इज प्रोसेस, जे काही तुमच्या मनात सुरू आहे तर ते सगळं काही बाजूला ठेवा। आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला प्लॅन बद्दल सांगितलेले आहे आणि तरी सुद्धा तुम्ही कसला असा विचार करता? अगं नैना, उद्या अद्वैतच्या कॉफीमध्ये तू गोळ्या मिसळशील असे मी तुला सांगितले, कळले असेल ना तुला? तेव्हा आता नैना म्हणते की हो हो। तर रोहिणी म्हणते की मग आता जा। तेव्हा आता
नैना आणि राहुल दोघेही रोहिणीला गुड नाईट करून आपल्या रूममध्ये निघून जातात। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी कला ही सकाळी तयार होते आणि ती मस्त मिरच्या वगैरे नाश्त्याची तयारी सुरू असते। परंतु आता हे सर्व काम करत असताना तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो की आजोबांना मी फोन करून आता सर्व काही सांगू का, ते एकटे असतील, यावेळेस त्यांच्या सोबत कोणी नसेल आणि त्यांचा सकाळचा जप सुद्धा झाला असेल, त्यामुळे त्यांना नाश्त्याला जाण्याच्या अगोदरच मी त्यांना फोन करते। तेव्हा आता कला लगेच आजोबांना फोन करते। तर आता आबा हे कलाचा फोन बघतात आणि आता मी इथेच बोलतो, कारण बाहेर गेलो तर नाश्ता करण्यासाठी सगळेजण तेथे असतील आणि तेथे बोलणं हे बरं नाही, योग्य नाही, त्यामुळे मी इथेच कलाचा फोन उचलतो। तेव्हा आता लगेच ते कलाचा फोन उचलतात आणि कला बोल असं म्हणतात। तेव्हा आता कला म्हणते की गुड मॉर्निंग आजोबा, तुम्हाला वेळ आहे का बोलण्यासाठी? तेव्हा आता आबा म्हणतात की अगं कला कसला हा परकेपण, अगं बोल ना। तेव्हा आता कला म्हणते की आजोबा आहो, तुम्हाला सॉरी म्हणण्यासाठी मी फोन केला होता, कारण रात्री तुम्ही मला इतक्या कळकळीने घरी बोलावलं होतं आणि सगळं काही ऐकून मला खरंच खूप असं वाईट वाटत होते, परंतु आजोबा तुम्ही इतकं सांगून सुद्धा मी तुमचं नाही ऐकलं, त्यामुळे खरंच मला माफ करा, मी तुमच्या इच्छेचा अपमान केला। तेव्हा आता आबा म्हणतात की अच्छा, म्हणजे यासाठी तू फोन केलास तर? आणि हे बघ कला, मला असं वाटलं होतं की तू इकडे यायला निघाली म्हणून फोन केला की काय, आणि हे बघ कला, अगं तू नाही आलीस म्हणून माझा अपमान झाला असे विचार माझ्या डोक्यामध्ये सुद्धा नाही आलेत, परंतु हे बघ अगं, माझ्या सुनानी माझ्या घराकडे पाठ फिरवली, ह्या गोष्टीचा मला जास्त त्रास होतोय। तू तर या घरची लक्ष्मी आहे, लक्ष्मीच्या पावलांनी तू या घरात आली, हीच गोष्ट मी सगळ्यांना आतापर्यंत सांगतोय। तेव्हा आता कला म्हणते की हे बघा आजोबा, तुम्ही जे काही सांगता ते मला पटते, परंतु चांदेकरला तसे वाटते का? तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघ कला, तुला एक सिक्रेट सांगायचं आहे, तू गेल्यापासून अगं अद्वैत खूप बदललेला आहे, तू गेल्यापासून त्याच्यामध्ये इतका बदल झालेला आहे, अगं तो तसा बोलून दाखवत नाही, परंतु त्याच्या वागण्यावरून बोलण्यावरून असं वाटतं की राहून राहून त्याला तुझीच आठवण येते, सारखी तो तुझीच आठवण काढत असतो, इकडे फक्त आणि फक्त तूच त्याला दिसत असते, तुझीच तंद्री त्याला लागलेली आहे, सारखा तुझाच विचार करत असतो। आणि हे बघ, जर त्याला काही बोलायचं असेल, काही जर त्याला लागत असेल, काही पाहिजे असेल, तर तो लगेच खरे असं म्हणतो। मी अद्वैतला आतापर्यंत अशा अवस्थेत मी कधीही बघितलेलं नव्हतं। तेव्हा आता कलाला कोणीतरी आलेले आहे हे समजते, म्हणून ती लगेच आता आजोबांना म्हणते की हे बघा आजोबा, कोणीतरी आलेले आहे असं मला वाटते, मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करते, ठेवू का आता फोन? म्हणून कला लगेच फोन ठेवते। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी नैना आणि रोहिणी ह्या खाली येत असतात, त्या दोघी आता एकत्रच, आणि रजनी किचनमध्ये असते। तर अनामिका छान तयार होऊन गुड मॉर्निंग आता रजनीला करते आणि आई मी कसली तयारी करू असं विचारते। रजनी तिला आता चहा कॉफी घ्यायला तयार करायला सांगते, मी तोपर्यंत नाश्ता सर्वांना देते आणि तोपर्यंत तू चहा आणि कॉफी सर्वांना दे। तर अनामिका म्हणते की बरं ठीक आहे। आणि तेवढ्यात आता रोहिणी आणि राहुल यांचा सुद्धा जो काही प्लॅन असतो की नैनाला आता अद्वैतच्या कॉफीमध्ये किंवा नाश्त्यामध्ये त्या गोळ्या मिक्स करायच्या असतात, तर ते बघून रोहिणी आता मुद्दाम नैनाला म्हणते की अगं नैना, तू सुद्धा मदत कर ना अगं अनामिकाला। नैना म्हणते की हो ना, आणि लगेच म्हणते की रजनी मामी, आज चहा आणि कॉफी मी करते, आणि अनामिकाला म्हणते की अनामिका अगं राहून दे, बस तू आराम कर, मी आलेच। आणि तेवढ्यात मात्र आता लगेच रोहिणी ही राहुलला खुणावते। राहुल आपल्या खिशातून तो जे काही गोळ्यांचा डोस अद्वैतला द्यायचा असतो तर ती बॉटल काढतो आणि नैनाच्या हातात गुपचूप देतो। नैनाला आता म्हणतो की खरंच छान कर बरं का कॉफी। तेव्हा नैना आता तो जी काही बॉटल आहे तर ती हातात घेते आणि खुशून रोहिणीकडे बघत असते। आणि नैना किचन मध्ये येते, राहुल आणि रोहिणी लगेच आता हॉलमध्ये जाऊन बसतात आणि आता राहुल आणि रोहिणी या दोघांचं लक्ष मात्र पुरेपूर आता नैना किचन मध्ये असते, रजनी आणि अनामिका सुद्धा तेथेच असतात, तर सगळं काही लक्ष किचन मध्ये असते। तेव्हा आता नैना ही रजनी आणि अनामिका या दोघींकडे बघते आणि तिला वैताग येतो, ह्या दोघी तर अजूनपर्यंत इथेच आहे, आता अद्वैतच्या कॉफीमध्ये मी गोळ्या कशा टाकणार यांच्या समोर। त्यानंतर आता रजनी ही अनामिकाला सांगत असते की हे बघ, कोथिंबीर अशी बारीक चिरून घ्यायची आणि त्यानंतर सगळं काही व्यवस्थित अशी ग्लो करायची। आता अनामिका हसून म्हणते की आई अहो, मी सगळं काही करू शकते, जमेल मला। आणि तेवढ्यात आता रोहिणी आणि राहुल यांच्याजवळ आबा येऊन बसतात, तर तोपर्यंत आता रोहिणी नैनाला अनामिकाला जायला खुणावत असते, त्या दोघींना बरोबर तेथून काढून दे असं सांगत असते। तेव्हा आता नैना चहा करते आणि आता तो चहा ती कबशीत ओतते आणि अनामिकाला म्हणते की हे बघ, गरम गरम चहा तयार झालेला आहे, तू तोपर्यंत हा आबांना दे। आणि आता नैना ही रजनीला म्हणते की तुम्ही कॉफी पोहे घेऊन जा, तोपर्यंत पोहे देऊन या, मी तोपर्यंत कॉफी घेते। तेव्हा आता रजनी म्हणते की बरं चालेल। रजनी आता पोह्यांचा डिश घेऊन पुढे डायनिंग टेबलवर जाते। तेव्हा आता रोहिणीचं लक्षच असतं की नैना नेमकी
नेमकं काय करते ते। तेवढ्यात आता नयना लगेच आता ते गोळ्या आहे तर ते कपात लगेच टाकते आणि त्यातून कॉफी टाकून लगेच त्यात मिक्स करते। अगदी घाबरत ती हे सर्व करत असते। रोहिणी आणि राहुलचं तर लक्षच असतं। त्यानंतर आता इकडे खऱ्यांच्या घरी दिनकर कामावर जायला निघतो। संगीता डबा वगैरे सगळं काही त्यांच्या हातात देते। तेव्हा कला आतमधून बाहेर येते आणि म्हणते की बाबा तुम्ही निघालात का? तेव्हा आता दिनकर म्हणतो की हो काय ग काय होतं? तेव्हा आता कला म्हणते की थोडंसं बोलायचं होतं बाबा, मला काय वाटतं की मी सुद्धा आता तुमच्या बरोबर स्टॉलवर मदतीसाठी येत जाईल। त्यांचं काम सुद्धा हळूहळू आपण सुरुवात करूयात, कारण मी चांदेकरांचं घर जरी परत सोडलं असेल परंतु त्यांचे जे पैसे घेतलेले आहेत तर ते पैसे मला फेडायचे आहेत आणि तेवढाच तुम्हाला हातभार होईल। तेव्हा आता संगीता जोरात एक धपाटा कलाच्या हातावर मारते आणि गब्बस, एक दिवस नाही झाला येथे येऊन आणि लगेच पैशाच्या गोष्टी करायला सुरुवात केली। हे बघ, तुला जर इतकंच बाबांना मदत करायची असेल, मिसळीच्या स्टॉलवर तुला जायचं असेल, पैशांची मदत करायची असेल तर अगोदर शांतपणे स्वतःचं काम करून घे। तेव्हा आता दिनकर सुद्धा म्हणतो की हो कला, अगं जे काही संगीता म्हणते ते एकदम बरोबर बोलते। अगं तू चांदेकरांकडे डिझायनर म्हणून काम करते हे तुझ्या लक्षात तर आहे ना? अगं मग ते काम सोडून तू कशाला मिसळीच्या स्टॉलवर येते? तेव्हा आता संगीता परत कलाला म्हणते की हे बघ कला, हातामध्ये जे काम तू घेतलेलं आहे तर ते सर्व राहून दे, आता तू तुझ्या ऑफिसला निघून जा, घरामध्ये स्वस्त अशी नाही बसून देणार। तेव्हा आता कला म्हणते की आई पण अगं मी ऑफिसला कशी जाणार? तेव्हा आता संगीता म्हणते की थांब मी तुला सांगते की येथून अशी घराच्या बाहेर पड, आपल्या घराच्या बाहेर पडल्यानंतर तू रिक्षात थांबव आणि त्यामध्ये बस आणि जा ऑफिसला। तेव्हा कला आता संगीताकडे बघत असते तर दिनकर म्हणतो की आई तुला जे काही सांगते ते तुला ऐकावं लागेल आणि तू आता लगेच आजपासून ऑफिस जॉईन कर। चांदेकरांकडे जे काही तू डिझाईनचं काम करते तर ते अपूर्ण राहायला नको आणि तू आता व्यवस्थित वेळेवर कामावर जायला हवं। दिनकर सुद्धा तिला तेच समजावतो। तेव्हा कलाला तर असं वाटत असते की मी आता चांदेकरांच्या घरात राहणार नाही, मग तरी सुद्धा मी त्यांच्या ऑफिसमध्ये का काम करायचं? परंतु संगीता आणि दिनकर तिला बरोबर समजावतात। तेव्हा येतो मी असे बोलून दिनकर आता कामावर निघून जातो तर संगीता कलाला म्हणते की चल मी तुला नाश्ता देते, नाश्ता कर आणि लगेच तू ऑफिसला जा। तेव्हा संगीता आतमध्ये जाते तर आता कला विचार करते की म्हणजे पुन्हा मी त्या चांदेकर समोर जायचं का? तेव्हा मित्रांनो कला विचारत पडते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अद्वैत आता आरशासमोर उभा राहून तयार होत असतो। तो अगदी परफेक्ट तयार होत असतो आणि समोर आरशाला एक टिकली कलाची आहे तर ती चिटकलेली त्याला दिसते। तेव्हा लगेच ती टिकली तो आता आपल्या बोटाला घेतो आणि लगेच म्हणतो की याच आता जी काही हिची अव्यवस्थितपणाबद्दल मी तिला बोलत असतो। तेव्हा आता कला ही मागून येते। कला म्हणते की ठीक आहे, अरे चांदेकर, बायका लावतात आरशांना टिकली कारण केस सारखे सारखे केल्यानंतर टिकली त्यांच्या हाताला मिळावी म्हणून त्या आरशाला टिकली चिटकवतात। तेव्हा आता अद्वैत तिच्या कपाळाला टिकली चिटकवतो आणि म्हणतो की खरे अगं जरा व्यवस्थित राहत जा ना यार। तेव्हा कला म्हणते की अरे तुला किती सांगितले तरी सुद्धा तू ऐकत नाही ना? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही ऐकणार आणि तो जेव्हा मागे वळून बघतो तर तेव्हा तेथे कला नसते, सारखी त्याला कलाचे भास होतात। तेव्हा आता अद्वैत इकडे तिकडे बघतो आणि मनात म्हणतो की ही अति आगाऊ मला इकडे का दिसली असेल? ती तर या घरामध्ये नाही, तरी सुद्धा सगळ्या घरामध्ये ती मला का दिसत असेल आणि का ती मला त्रास देत असेल? आता मी तिला नाही सोडणार असे आता अद्वैत ठरवतो। तेव्हा आता अद्वैतला कलाचे सारखे सारखे भास होत असतात। त्याला असं वाटतं की आता कला त्याच्या जवळच आहे म्हणून तो सारखं कलाला मिस करत असतो परंतु मानायला तयार नसतो। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।